विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण प्रकरण 10वे शीतयुद्ध त्याचा आढावा घेणार आहोत. या पाठामध्ये शीतयुद्ध ही संकल्पना समजावून घेणार आहोत. त्यानंतर शीतयुद्धाची व्याख्या बघणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्र यांच्यामध्ये सत्ता आणि प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध असे म्हणतात. शीतयुद्ध ही संज्ञा अमेरिकन लेखक वॉल्टर लिपमन याने प्रथम वापरली. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे नवे युग सुरू झाले त्या संदर्भात शीतयुद्ध ही संज्ञा वापरली गेली. विनाशकारी महायुद्धातून महासत्ता म्हणून पुढे आलेल्या अमेरिका आणि रशिया या दोन देशांमधील तीव्र सत्ता संघर्षाचा हा काळ होता. शीतयुद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाले आणि 1991 सालापर्यंत हे शीतयुद्ध चालू होतं. शीतयुद्ध म्हणजे काय? तर शीतयुद्ध म्हणजे भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातील संघर्ष. 20व्या शतकातील लोकशाहीवादी पाश्चिमात्य राष्ट्रांचा गट आणि सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट राष्ट्रांचा गट यांच्यामध्ये राजकीय आणि आर्थिक संघर्ष झालाय. त्याला शीतयुद्ध असं म्हटलं गेलंय. वास्तविक प्रत्यक्ष रणांगणावर हे युद्ध झालेलं नाहीये. तरी सुद्धा युद्धामधील मोठ्या काळासाठी जगातील महासत्तांमध्ये अमेरिका आणि रशिया संघर्ष सुरू होता. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि सोव्हिएट संस्थांमधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचं मोठं कारण मानलं गेलं. शीतयुद्ध टीप लिहा 2 गुणांना विचारली जाऊ शकते म्हणून टीप लिहा. ते प्रथम आपण बघूया. त्याच्यामध्ये सर्वप्रथम व्याख्या लिहायची किंवा संकल्पना स्पष्ट करा असाही प्रश्न आला तरी आपल्याला त्याच्यामध्ये ही व्याख्या लिहायची की दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्र यांच्यामध्ये सत्ता आणि प्रभाव यांच्यासाठी जो संघर्ष झाला त्याला शीतयुद्ध असं म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रामध्ये लेखन करणाऱ्या स्तंभ लेखकाने कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्ध हा शब्द प्रयोग वापरलाय. आता कोल्ड वॉर या संकल्पनेत कोणत्या घटकांचा समावेश होतोय ते घटक आपण बघूया. ते घटक म्हणजेच शीतयुद्धाची वैशिष्ट्ये. तर ही शीतयुद्धाची वैशिष्ट्ये आपण बघूया की प्रत्यक्ष युद्धाचा अभाव असणे. शीतयुद्धामध्ये रणांगणावर प्रत्यक्ष युद्ध लढलं जात नाही म्हणून प्रत्यक्ष युद्धाचा अभाव असणे. तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा जी या राष्ट्रांमध्ये भांडवलशाही राष्ट्र आणि साम्यवादी राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीसाठी जणू काही स्पर्धा निर्माण झालेली होती आणि त्याकडेच या राष्ट्रांचं अधिकाधिक लक्ष होतं. त्यानंतर आक्रमक राजनीती, राजकीय आणि आर्थिक दबाव, तत्व प्रणालींचा संघर्ष, आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास, दोन्ही प्रतिस्पर्धी राष्ट्रगटांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था विरुद्ध साम्यवादी अर्थव्यवस्था असा हा तत्व प्रणालींमधील संघर्ष होता. या 2 देशांमधील तीव्र सत्ता संघर्षाचा काळ होता. ह्या 2 देशांमध्ये हे शीतयुद्ध दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 सालापर्यंत चालू होतं आणि म्हणून हा कालखंड तीव्र सत्ता संघर्षाचा कालखंड म्हणून ओळखला जातोय. या शीतयुद्धाची पार्श्वभूमी आपण बघू की शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरले. दुसऱ्या महायुद्धानंतरचे जागतिक राजकारण शीतयुद्धानं ग्रासलेलं होतं.
इंग्लंड आणि फ्रान्स यांचे महत्त्व कमी झालेले होते. महायुद्धानंतरच्या सत्ता संतुलनामध्ये अमेरिका आणि रशिया या महासत्ता प्रभाव गाजवू लागल्या होत्या. त्यांच्यामध्ये तीव्र सत्ता स्पर्धा निर्माण झालेली होती. युद्ध काळामध्ये सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवले होते. म्हणजे युरोपची अशी 2 गटात विभागणी झालेली होती, पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप. पूर्व युरोपवर वर्चस्व होतं रशियाचं आणि पश्चिम युरोपवर वर्चस्व होतं अमेरिकेचं. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपने साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केलेला होता, तर पश्चिम युरोपने लोकशाही विचारसरणीचा स्वीकार केलेला होता. म्हणजे पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप अशी विभागणी होऊन शीतयुद्धाला सुरुवात झालेली होती. ह्या विभाजनाला सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा अशी संज्ञा वापरलेली आहे. ह्या 2 महासत्ता अण्वस्त्र सज्ज असल्यामुळे विनाशकारी प्रत्यक्ष युद्धाचा मार्ग त्यांनी टाळलेला होता. पण त्यांच्यात आणि त्या अनुषंगाने त्यांच्या प्रभावाखालील जे राष्ट्रगट होते, त्या राष्ट्रगटांमध्ये डावपेचाचं आणि वैचारिक युद्ध सतत धुमसत राहिलेलं होतं आणि तेच युद्ध शीतयुद्ध म्हणून ओळखलं जातं. मग हे शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणं कोणती आहे? शीतयुद्धाची वाटचाल कशी झाली आहे? तर ती शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणे आपण बघूया, कारण त्यावरती शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणे स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून ती कारणे आपण आता बघूया की दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सुरू झालेल्या शीतयुद्धाची तीव्रता काढली. तर त्याची कारणं, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने युरोपियन राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी मार्शल प्लॅन योजना आखली होती. या योजनेनुसार अमेरिकेने आपल्या राष्ट्रगटातील युरोपीय राष्ट्रांना आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली होती. याच्या विरोधात सोव्हिएट रशियाने आशिया आणि आफ्रिका खंडातील युरोपीय वसाहतींमधील स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिलं होतं. रशियाच्या लष्करी सामर्थ्याचा युद्ध काळात आलेला प्रत्यय आणि युद्धाच्या अखेरीपर्यंत पूर्व युरोपियन राष्ट्रांवर स्थापन झालेला रशियाचा प्रभाव, यामुळे साम्यवादाच्या प्रसाराच्या भयाने पश्चिम युरोपीय राष्ट्र अस्वस्थ झाली होती. यामुळे पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला होता. साम्यवादी सोव्हिएट रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार होता. म्हणजे या दोनही विचार सरणीमध्ये किंवा या दोनही राष्ट्रगटांमध्ये विचार प्रणालीचा स्वीकार वेगवेगळा होता. अमेरिकेच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची मालकी ही खाजगी मालकी हा मध्यवर्ती विचार होता. विचारसरणीतील या फरकामुळे युरोप खंडाची राजकीय, आर्थिक, लष्करी या मुद्द्यांच्या आधारे विभागणी होऊन संघर्ष अधिकच तीव्र झालेला होता. 1961 मध्ये सोव्हिएट रशियाने बर्लिनची भिंत उभारली. या भिंतीमुळे नागरिकांच्या आपल्या आप्तेष्टांपासून, नातेवाईकांपासून ताटातूट झाली. आपली माणसं आपल्यापासून दूर गेली. त्यामुळे या लोकांच्या मनामध्ये, जर्मन नागरिकांच्या मनामध्ये ह्या भिंतीविषयी तिरस्कार निर्माण झाला. यामुळे पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन यांच्यातील संबंध संपला. या भिंतीमुळे पूर्व आणि पश्चिम जर्मनीचा सर्व प्रकारचा संबंध संपुष्टात आल्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव वाढला. 1962 मध्ये शीतयुद्धाच्या तणावाचे केंद्र क्युबा ठरला. क्युबा या देशाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र तयार केली. क्युबाच्या या क्षेपणास्त्र निर्मितीमुळेच अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव अधिक वाढला. साम्यवादी क्युबा या देशाच्या भूमीवर रशियाकडे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येत आहे अशी अमेरिकेची खात्री पटली आणि त्यामुळे अमेरिकेने क्युबाची नाविक नाकेबंदी केली. ती तोडण्याचा प्रयत्न रशियाने केला, तर या 2 महासत्तांमध्ये प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी पडेल असा निर्वाणीचा इशारा दिला गेला.
रशिया आणि चीन यांच्यामध्ये लष्करी करार झालेला होता. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला होता. या घटनांमुळे शीतयुद्ध देखील तीव्र झालं होतं. म्हणजे चीन आणि कोरिया यांच्यामध्ये देखील पेच प्रसंग निर्माण झालेला होता. म्हणजे अशा प्रकारे या दोन विचारसरणीतील फरकामुळे अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यामुळे जगामध्ये शीतयुद्ध अधिकाधिक तीव्र होत गेलं होतं. रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांच्या काळात हे शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. त्यांच्यानंतर सोव्हिएट रशियाच्या प्रमुखपदी निकिता क्रुश्चेव आले आणि ह्या निकिता क्रुश्चेव यांनी सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्या शांततामय सहजीवनावर भर दिला. कारण आण्विक युद्धाची संहारकता काय असू शकते हे निकिता क्रुश्चेव यांना माहीत होते. इथे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा निकिता क्रुश्चेव टिप लिहा म्हणूनही 2 मार्कांना विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे निकिता क्रुश्चेव यांनी वास्तववादी धोरणाचा स्वीकार करून रशिया आणि अमेरिका यांच्यात शांततामय सहजीवनावर भर दिला. वास्तववादी धोरणातून पुढे 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएट रशियाचे निकिता क्रुश्चेव यांची भेट घडून आली आणि या भेटीमुळे या दोनही देशातील तणाव थोडाफार निवळला. म्हणजे निकिता क्रुश्चेव यांच्या पुढाकाराने अमेरिका आणि रशियातील तणाव थोडाफार निवळायला मदत झाली आणि तेव्हापासून म्हणजे निकिता क्रुश्चेव हे सोव्हिएट रशियाच्या प्रमुखपदी आल्यापासून अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव कमी व्हायला सुरुवात झाल्यामुळे त्या काळाला देतांत पर्व म्हणून ओळखलं गेलेलं आहे. याच्यावरती तुमचे मत नोंदवा. 3 गुणांसाठी प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो तो प्रश्न आपण बघूया. देतांत प्रक्रियेने जागतिक तणाव दूर होण्यास मदत झाली. तुमचे मत नोंदवा. आता भांडवलशाही आणि साम्यवादी या 2 विचारसरणीमध्ये जगातील प्रमुख राष्ट्रांची विभागणी झालेली होती आणि ह्या 2 प्रमुख विचारसरणीत जगातील प्रमुख राष्ट्रांची विभागणी झाल्यामुळे या 2 गटातील संघर्ष तीव्र झालेला होता. या दोनही गटांमध्ये लष्करी करार झालेले होते. क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र निर्माण करण्याची स्पर्धा यांच्यामध्ये सुरू झालेली होती आणि जणू काही जग 3ऱ्या महायुद्धाकडे निघालेले आहेत अशी वातावरण निर्मिती किंवा अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली होती. आणि म्हणून याच पार्श्वभूमीवर 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएट रशियाचे नेते ब्रेझनेव मॉस्को या ठिकाणी भेटले. हे रिचर्ड निक्सन आणि ब्रेझनेव मॉस्को या ठिकाणी भेटल्यानंतर या 2 राष्ट्रांच्या शिखर परिषदेमध्ये आण्विक क्षेपणास्त्रांच्या संख्येवर मर्यादा आणण्यावर एकमत झाले. त्यामुळे उभय राष्ट्रांतील तणाव कमी व्हायला सुरुवात झाली. या 2 देशांमधील ताणतणाव कमी करण्याच्या या प्रक्रियेला देतांत पर्व किंवा देतांत प्रक्रिया असं म्हटलं गेलं. नंतरच्या काळात पुढे अमेरिकन अध्यक्षांनी चीनला भेट दिली आणि चीनला भेट देऊन साम्यवादी चीनच्या शासनाला त्यांनी मान्यता दिली. मॉस्को परिषदेनंतर तणाव कमी करण्याची देतांत प्रक्रिया चालू राहिली. अमेरिका आणि रशिया यांच्यात देतांत प्रक्रिया चालू ठेवण्याची भूमिका या दोनही राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी घेतलेली होती. म्हणजे दोनही राष्ट्र गटांना शांतता पाहिजे होती, शांतता हवी होती. यातूनच 1973च्या पॅरिस, 1975च्या हेलसिंकी परिषदेमध्ये अमेरिका आणि रशिया या प्रमुख राष्ट्रांबरोबरच युरोपातील 35 राष्ट्र सहभागी झाली होती. पूर्व आणि पश्चिम युरोपातील देशांमध्ये तणाव कमी व्हायला किंवा तणाव कमी करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. 1978च्या कॅम्प परिषदेने इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्याच्या प्रयत्नांवर भर दिला.
पॅरिस, हेलसिंकी, कॅम्प डेव्हिड अशा अनेक परिषदा झाल्या आणि ह्या अनेक परिषदा होऊन जगातील वाद आणि संघर्ष शांततापूर्ण रीतीने दूर करण्याचे प्रयत्न झाले. या सर्व प्रयत्नांचा समावेश या देतांत प्रक्रियेतच होतो. यामुळे देतांत प्रक्रियेने जागतिक तणाव दूर होण्यास मदत झाली असं आपण म्हणू शकतो. या देतांत पर्वातील अमेरिका आणि रशिया यांनी ताणतणाव कमी करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले, कोणते निर्णय घेतले किंवा कोणत्या घटना या काळामध्ये घडल्या, त्या प्रमुख घटना आणि निर्णय आता आपण बघूया. 1973 मध्ये व्हिएतनाम युद्ध समाप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले फ्रान्सकडून. त्यानंतर हेलसिंकी 1975 जागतिक शांततेवर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. अमेरिका, रशियासह युरोपातील उपराष्ट्रांचा सहभाग यामध्ये होता. पूर्व पश्चिम युरोपीय देशांमधील तणाव कमी करण्यासाठी परिषदेचे या आयोजन केले गेले होते. त्यानंतर कॅम्प येथील परिषद 1978 मध्ये भरली होती. इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्यावर भर देण्यात आला होता. त्यानंतर इराणमध्ये क्रांती घडून आली आहे. 1979 मध्ये इराणमध्ये क्रांती झाली आणि इराणच्या शाह यांची हकालपट्टी होऊन इराणमध्ये आयातुल्ला खोमेनीची सत्ता प्रस्थापित झाली. त्याने अमेरिकेबरोबरचे राजनैतिक संबंध संपवून सेंटो कराराचा त्याग केलाय. त्यानंतर 1979 मध्येच अफगाणिस्तानामध्ये सोव्हिएट रशियाने कारमाल यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी सरकार स्थापन केले. त्यानंतर रशिया आणि अमेरिकेमध्ये चर्चा झाली. क्षेपणास्त्र, अण्वस्त्र यांची संख्या आणि तीव्रता कमी करण्याबाबत या दोन राष्ट्रांमध्ये करार झाले. देतांत पर्वात झालेल्या ह्या प्रयत्नांमुळे शीतयुद्धाचा तणाव कमी झालाय, थोडाफार निवळलाय. आणि म्हणून याच्यावर कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो प्रश्न आपण बघूया की अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यात 1978 साली कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या परिषदेत इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला. नंतरचा प्रश्न आपण बघूया कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो सहकारण स्पष्ट करासाठी 3 गुणांसाठी की अमेरिका आणि रशिया या देशांनी आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरावर मर्यादा घालणारा करार केलाय. सहकारण स्पष्ट करा. अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये अंतराळ यान आणि अण्वस्त्र या दोनही क्षेत्रांतील स्पर्धा प्रथमपासूनच सुरू झालेली होती. अण्वस्त्रांची संख्या आणि तीव्रता कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये करारही झाले होते. रशियाने अफगाणिस्तानमध्ये कारमाळ यांच्या नेतृत्वाखाली 1979 मध्ये समाजवादी सरकार स्थापन केले. खेळांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपामुळे अमेरिकेने मॉस्को येथील ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकलाय. तिसरे महायुद्ध केव्हाही होऊ शकते याची जाणीव अमेरिका आणि रशिया या देशांना होती. ते टाळण्यासाठी उभय पक्षांनी आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरावर मर्यादा घालणारा करार केला. या संदर्भात गोर्बाचोव यांचं कार्य खूप महत्वपूर्ण आहे. कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गोर्बाचेव सविस्तर उत्तर लिहा म्हणून त्यांचं कार्य 5 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यांच्याकडे सोव्हिएट रशियाचं नेतृत्व आलेलं होतं. त्यांच्या काळामध्ये शीतयुद्धाची अखेर झालेली होती. त्यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा हे धोरण स्वीकारून रशियामध्ये बदल घडवून आणले. त्यांच्या काळात रशियाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती. त्यांनी देशाच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. रशियामध्ये मुक्त निवडणुकांचा पुरस्कार केला. साम्यवादी पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले. अर्थव्यवस्थेवरील केंद्रीय नियंत्रण कमी केले. लेखक, पत्रकार, बुद्धिवंत यांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले.
पूर्व पश्चिम जर्मनीतील भेद संपवून जर्मनीच्या एकीकरणाला चालना देणारे गोर्बाचेव मायदेशाला मात्र एकत्र ठेवू शकले नाही. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर महासत्ता म्हणून नव्याने उदयाला आलेले राष्ट्र अमेरिका, गोर्बाचेव यांच्या काळात सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन एकसंध सोव्हिएट रशियाचे अस्तित्व संपुष्टात आले आणि विघटनानंतर सोव्हिएट रशियाचे 15 भाग स्वतंत्र झाले. हे 15 भाग कोणते, तर ते भाग आपण बघूया. एस्टोनिया हा एक भाग होता, त्यानंतर लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, माल्डोव्हा, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, रशिया, युक्रेन आणि कझाकस्तान असे रशियाचे विघटन होऊन एकसंध सोव्हिएट रशियाचे अस्तित्व संपुष्टात आले आणि रशियाचे 15 भाग स्वतंत्र झाले. त्यानंतर मात्र शीतयुद्ध संपुष्टात आले. या शीतयुद्धाचे परिणाम आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत. धन्यवाद.